इच्छुकांचा अजून एवढा भाजपकडे आणि भाजपच्याच दिशेने वाटचाल चालू आहे सगळ्यांची. आता हे कधी ज्यावेळेस उमेदवारीचं वाटप होईल आणि ज्यांना उमेदवारी मिळणार नाही ते उलट्या दिशेने जातील, मग काँग्रेसला उमेदवार मिळतील, मग राष्ट्रवादीला मिळतील, मग शिवसेना. भाजपमध्ये ज्यांना संधी मिळणार नाही ते उलटा प्रवास करतील. आता तरी सध्या सगळा प्रवास भाजपच्या दिशेने चालू आहे. पण जेव्हा भाजपची उमेदवारी यादी येतील, मग एका प्रभागात 10 12 इच्छुक आहेत, 4 जणांना संधी द्यायची आहे, त्यामुळे उरलेले साहजिक इतर पक्षाचा मार्ग अवलंबतील. पुणेकरांनी जर ठरवलं की बदल हवा आहे तर तो कोणत्या पातळीवरून सुरू करायला पाहिजे? बदल घडवायचा असेल तर काय अजेंडा असला पाहिजे? पुणेकरांनी आधी ठरवलं पाहिजे बदल हवा आहे. आणि मुळात पुणेकरांनी ठरवलं बदल हवा आहे, तर पुणेकरांना बदलसाठी ऑप्शन काय आहे हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे मगाशी मी सांगितलं ना की पुणेकरांनी संधी प्रत्येकाला दिली. मनसेला संधी दिली का? मनसेला विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं पुण्यातलं, पुणे महापालिकेचं. पण ते 5 वर्षे फक्त तटस्थ भूमिकेवर राहिली, कुठली ठाम भूमिका घेतली नाहीये. भाजपला संधी मिळाली, काँग्रेस राष्ट्रवादीची एवढी वर्ष सत्ता होती, शिवसेनेला तर पुण्याशी काय देणं घेणं राहिलेलंच नाही, मुंबईत सत्ता पाहिजे. आता राहिले आप, तर आपची एवढी क्षमता आहे का की पुणेकरांनी त्यांना संधी द्यावी? म्हणजे त्यांच्याकडे एवढे उमेदवार आहे का? मग पुणेकरांनी ठरवलं तरी ऑप्शन नाहीये त्यांच्या पुढं. त्यामुळे हेच फिरून फिरून हेच आहेत, यांनाच आपल्याला संधी द्यायची, हे शेवटी त्या परिस्थितीत ठरतंय. ही निवडणूक कशाची असेल? विकासाची का वर्चस्वाच्या लढाईची? ही निवडणूक विकासाची तर राहिलेली नाहीये. विकास हा काय आता मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे वर्चस्वाची लढाई आहे. पुण्यावर वर्चस्व कुणाचं? महाराष्ट्रावर वर्चस्व कुणाचं? ही 100% वर्चस्वाचीच लढाई आहे. म्हणजे हे एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, अजित पवारांचा बालेकिल्ला होता, तो आता भाजपनी घेतलेला आहे आणि भाजपलाच एक वर्चस्व निर्माण करायचे त्या पद्धतीनेच चाललेलं आहे. म्हणून सुरुवातीला जे म्हटलं की महायुती का होऊ शकणार नाही, तर हीच कारणं आहेत सगळी. पुणेकर मतदार हुशार मतदार आहेत की गोंधळलेले मतदार आहेत? तुमचं निरीक्षण काय? मला वाटतं हुशार म्हणणार नाही मी, गोंधळलेलेच म्हणावं लागेल. कारण गोंधळलेले का म्हणावं लागेल तर आपण नेहमी झोपडपट्टीतल्या मतदारांना नावं ठेवतो की पैसे घेऊन मतदान करतात. पण पुण्यात बघितलं ना, एक ठराविक पक्षालाच मतदान करतात. सोसायटी, आपण आता काय म्हणतो, सोसायटी म्हटलं की भाजप. म्हणजे जर जो सुशिक्षित आणि हुशार मतदार असेल तर तो काम करणाऱ्याला निवडून देतील, जो चांगला आहे त्याला निवडून देतील, मग तो कुठल्याही पक्षाचा असो. हुशार मतदार हे करेल ना. गोंधळलेला मतदार एक ठराविक पक्षालाच करायचं, संपला विषय.